लक्षात घ्या, आपल्या संसारात किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला कमी किंवा जास्त पडणं हे आपल्या कपाळाचा गुण आहे, आपल्या अदृष्टाचा गुण आहे, हे आपल्या प्रारब्धाचा गुण आहे. लक्षात घ्या माय बाबू, हे आपला अदृष्ट आहे. हे त्या देवामुळे आपल्या मागे भोग लागत नाही. केले कर्म झाले, केले कर्म झाले त्याचे भोगावे, 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 केले कर्म झाले त्याचे फेसबुक लाईव्ह चॅनलने पत्रकारे हिंदवी बाणीचे पत्रकार मला माहित आहे. श्री माधवरावजी भालेराव यांनी आज आपल्याला त्यांची सेवा काहीतरी करावं म्हणून भागवताच्या सेवेसाठी लाईव्ह आलेला आहे. तरी त्यांचा सत्कार या ट्रस्टीचे अध्यक्ष यांच्या वतीने मी करीत आहे. माधवरावजींचा सत्कार या ठिकाणी करणार आहे. गोपाल कृष्ण भगवान, जसं आपलं कर्म आहे, जसं आपली क्रिया आहे, तशा प्रकारचं सुख दुःख भोगावं लागतंय. हे कर्माचा भाग आहे. काही देवावर दोष ठेवू नका. देव आपल्यावर कुठलंच संकट आणत नाही. आपण जे करणी केल्या त्या करणीचं फळ आपल्याला भोगावं लागत असते. प्रत्येक माणसाच्या ललाटात त्याचा अदृष्ट आलेला आहे. रामाला 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आता पुढे याच श्रीमद भागवताच्या समाप्तीच्या वेळेस भाग लागणार आहे. पांडवाला भिक्षुक व्हावं लागलं. किती कथा सांगायच्या तुम्हाला सांगू का? संत महात्म्याच्याही कथा काढा. तुकाराम महाराज दिवस भजन करत होते, घरी खायला आलं नव्हतं का सांगा? दुष्काळे केला मान. दुष्काळाने तुकाराम महाराजांचा मान गेला. एक पत्नी मेली, अन्न करून अन्न मिळालं नाही. भजन रात्रंदिन भगवंताचे पाय सोडले. एका ठिकाणी तर भागवतातच कथा आलेली आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. भगवंत माणसाला सुमद आणि श्रीमंत करून देत नाही, होऊ देत नाही. का होऊ देत नाही? जर श्रीमंत झाले, सर बलाढ्य बोलले तर हे मला विसरतात. याला श्रीमंतीचा मत, श्रीमंतीचा मोठा अभिभाव येतो. म्हणून देवाला ज्यांच्या संसारात
देवाची प्रत्येक माणसाची लक्षात घ्या. म्हणून भगवंतावर रुसायचं नाही, देवावर रागवायचं नाही. सुदामा ब्राह्मण जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. आणि कौतुक रूप आहे संचिताचे. आपल्या बायकोला म्हणायचे ही आपल्या अदृष्टाची स्थिती आहे, हा भोग आपल्या प्रारब्धाचा आहे, आणि म्हणून तू काही चिंता करीत जाऊ नको, खुशाल आनंदात राह. ती म्हणायची तुम्ही काय सांगता मला, नेहमीच म्हणता नेहमीच सांगता की माझा एक मित्र फार श्रीमंत होता, मोठा होता, वैभवशाली होता, आता तर तो राजा झालाय म्हणता. तुमच्या श्रीकृष्णाचं वैभव नेहमी माझ्या पुढे काढता. तुमचा श्रीकृष्ण मोठा आहे, तुमचा बलराम मोठा आहे म्हणता. आपल्या घरी असली घरी मी 18 भार दारिद्र्य आलेला आहे. आणि म्हणून एक काम करा, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा, मित्राच्याकडून काही विनंती करून काही मागून आणा आपल्या घरी. तो श्रीमंत आहे, तुम्ही गेल्यावर काहीतरी आपल्याला देणार आहे, सोनं नाणं चांदी, आणि आपल्या घरी मग आपण समृद्ध होऊ, श्रीमंत होऊ. एवढं काम करा. त्यावेळेस सुदामदेव म्हणतात असं नाही, तुझं चुका नाही, त्या देवाकडे मी काही मागायला जाणार नाही. एक लक्षात घे की गरिबी ही आपली आहे, ती आपल्या आकर्षाचा भाग आहे. मी देवाकडे काही मागायला जाणार नाही. पण काय करावं, ती बाई उठता बसता रात्रंदिन मागत राहिली. सुदामा ब्राह्मणाची पत्नी, जावं लागतं, आणावं लागतंय काय, तुम्ही निघा, द्वारकेला जा, वेळ करू नका. त्यानंतर सुदामदेव म्हणे काय तुझा जास्त जागर आहे, ठीक आहे, निघतो द्वारकेला. सुदामदेव द्वारकेला निघाले. त्यावेळेस सुदामदेवाचा डोक्यावरला फेकदार फाटका, अंगावर धोतर फाटकं, उपरणी फाटकी, अत्यंत गरिबी. आणि अशा परिस्थितीमध्ये सुदामदेवाच्या पत्नीने सांगितल्यामुळे सुदामदेव जाण्यासाठी तयार झाले. निघतात त्यावेळेस बायकोला म्हणतात मी आता माझ्या मित्राच्या भेटीला चाललो. तो माझा मित्र आता राजा आहे, देव आहे, आणि देवाच्या भेटीला रिकाम्या हाताने जाऊ नये. लक्षात घ्या, 3 माणसाच्या भेटीला कधी रिकामा जाऊ नये. देव, राजा आणि गुरु, तिघाच्या भेटीला कधी रिकाम्या हाताने जायचं असते. मंदिरात आलं, देवासाठी साखर प्रसाद आणायचा. राजाकडे गेलं, राजाला काहीतरी समर्पित वस्तू घेऊन जायचं, आणि गुरुकडे गेलं तर गुरुला काही दक्षिणा घेऊन जायची, हे शास्त्र सांगते. म्हणून सुदामदेव म्हणतात मी जात नाही बाबा, तू काही म्हण. असं म्हणल्यानंतर सुदामदेवाच्या पत्नीनं काय देवा घरामध्ये काहीच नाही, ज्वारी नाही, हे कोणता पदार्थ नाही, कोणता लाडू नाही, कुठला काहीच नाही. इकडे बाप तिकडे बाप, कुठं मुरमुरे नाहीत, काहीच नाही. शेजाऱ्याच्या घरी जाऊ, शेजारी पाहिलं म्हणजे तुमच्या घरी काय असत द्या. त्या शेजारीने दिले थोडे मुठभर पोहे दिले. तेच पोहे त्या सुदामदेवाच्या पत्नीनं सुदामदेवाच्या त्या उपरणीत बांधायला सुरुवात केली. उपरणीला 12 जागी फाटके तिकडे होते. 3 ठिकाणी 3 अशा गाठी मारल्या आणि ते पोहे बांधून दिले. हातात गळ्यात जानवं, हातात एक काठी घेतली सुदामदेवानी. वयस्क झाले होते आणि असे सुदामदेव या अवस्थेमध्ये द्वारकेला निघाले. कसे निघाले, वाटत निघाला, भगवंताचं भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद म्हणा, श्रीकृष्ण गोविंद
गात नाचत टाळपिंडी वाजत भगवंताचं भजन करत करत सुदामा ब्राह्मण त्या द्वारकेच्या जवळ आले. खूप लांब पंथ होता आणि तो पंथ
जोरात पुन्हा एकदा आम्ही गजर करूया. सुदामा ब्राह्मण दरमदल करीत द्वारकेच्या जवळ आले. खूप थकवा आला होता. द्वारकेच्या बाहेर नंदनवनासारखे वन होते. त्या वनामध्ये थोडीशी विश्रांती घ्यावा म्हणून झोपी गेले. वामकुक्षी हाताला हात डोक्याच्या खाली घेऊन झोपले. पण ती भगवंताची नगरी, तो भगवंताचा परिसर, सारखे त्या नगरीच्या बाहेर सर्वत्र भगवान परमात्म्याचे सेवक, भगवान परमात्म्याचे द्वारपाल, गावात इकडे फिरणारे द्वारपाल. तो एक सेवक त्या ठिकाणी आला आणि त्यानं उठविलं. महाराज, अहो महाराज, का झोपला तुम्ही? ब्राह्मणाचं सगळं दिसते ना, सगळं वैभव. ब्राह्मण होते ते. बाप्पा ब्राह्मण, तुम्ही कसं काय झोपला? त्यावेळी जाग आला आणि कपड्याचा सुदामा म्हणतो, मी आलो इथं द्वारकेला माझ्या मित्राला भेटायला, देवाला कृष्णाला भेटायला आलो. त्या सेवकाला वाटलं त्या एवढ्या फाटक्या कपड्याच्याला कसा देव भेटेल? एवढा मोठा द्वारकाधीश भगवान, 16,108 बायका, एवढं मोठं वैभव, सोन्याची नगरी द्वारका, आणि त्या राजाला भेटायला आलो म्हणाले. विस्मय वाटलं त्या सेवकाला, नवल वाटलं. तुम्ही खरोखर राजाला भेटायला? हो, राजाला नाही, कृष्णाला भेटायला आलो. असं म्हणल्यानंतर चला येऊन सोडून तुम्हाला. ते सेवक गावातून पुढल्या वेशीपर्यंत आणले. त्या वेशीला मग द्वारपाळ होतेच तयार भगवंताचे. मग त्या द्वारपाळाच्या जवळ गेल्यानंतर ते द्वारपाळ तिला हटविले. थांबा, पुढे जाता येत नाही, पुढे जाण्यासाठी परवानगी लागते मधून. थांबा, आता हे बघा की त्याच्या परवानगीला बालेराव साहेब कसे करते लोक, चिठ्ठी आला मधून म्हणते. तसं याला जाऊ लागले. जाऊन देवाकडून कुठला तर समाचार आला पाहिजे. तसं मध्ये जाता येत नाही. अडू लागले. कोण? द्वारपाळ. त्यावेळेस द्वारपालाला सुदामादेवी काय बोलाले? हर द्वार
तो सुदामा म्हणतो, अरे द्वारपालो, तुम्ही काय करा, कन्हैया को कह दो का तुझा सुदामा बाहेर आलाय म्हणून सांगा जाऊन, तुझा गुरुमित्र आलाय म्हणून सांगा जाऊन. द्वारपाळ सुदाम देवाचं म्हणणं ऐकल्यावर थोडे आश्चर्यचकित झाले. पण काय सांगावं, असतील देवाचे संबंध आपल्याला काय माहित आहे. किती मोठा कलेक्टर असू दे, किती मोठा पंतप्रधान झाले, बरं त्याच्या बरोबर जाऊन त्याचा वर्ग मित्र गेले होते, त्याला तितकं प्रेम असते. पण काय सांगता येते, म्हणून तो द्वारपाल मध्ये गेला आणि सांगितलं देवाला, देवा एक सुदामा म्हणायचा ब्राह्मण आपल्या द्वाराला आलेला आहे आणि तो म्हणतो तुम्ही जाऊन सांगा मी आलो म्हणून, आणि त्या सुदामाला आम्ही मध्ये घेऊन येऊ का. असं म्हणल्याबरोबर देव एका क्षणामध्ये सुदामा म्हणल्याबरोबर माझा भक्त माझा गुरुबंधू आला. अनावर प्रेम देवाला महाराज असं म्हणाले. तोपर्यंत द्वारपाल सांगणे म्हणतो सुदामाला काम पडला नाही. सुदामा महागच देवाच्या डायरेक्ट सिंहासनापर्यंत. रुक्मिणी माता पलंगावर बसली होती, देवाचे पाय चुरीत. सुदामा तर देवाच्या रुक्मिणी मातेच्या पलंगापर्यंत आले, देवाच्या जवळ शयनगृहात. एवढा डायरेक्ट येणारा भक्त कोण असते महाराज, देव आपला केलेलाच. देवानं बघितलं, पलंगावर उठले आणि सुदाम देवाच्या गळ्याला कडकडून मिठी मारली. माझ्या मित्रा काय ज्या दिवसाला भेटलास रे. आता ते प्रेमच नाही महाराज दोन मित्राचं, एकमेकाला भेटून आलिंगन देऊन त्या ठिकाणी दोघे असे हृदय कंठ दाटून प्रेमानं बोलू लागले. रुक्मिणी बघू लागली येण्यासारखी. 12 गाडीचं धोतर, तसली दस्ती, अंगावर तसला मळका वेश. हा कोण असेल ज्याच्यासाठी देव एवढा वेळा झालाय. दुसऱ्या तर देवाच्या स्त्रिया होत्या की नाही, मधून बघू लागल्या. नवलाय म्हणून भगवान ब्रह्मांडाचा मालक आणि या ब्राह्मणाच्या पुढे किती वेळा झालाय, किती या ब्राह्मणाच्या पुढे कडकडून भेटालाय, काय लाड करालाय. नवल वाटलं. त्या ठिकाणी सगळ्या स्त्रिया नवल करू लागल्या. काय प्रेम आहे. देव म्हणले रुक्मिणीला, रुक्मिणी हे माझा मित्र आहे. गुरुच्या आश्रमात आम्ही एका ठिकाणी गुरुविद्या शिकलेली आहे. हा माझा सुदामा नावाचा मित्र आहे, ब्राह्मण आहे. ब्राह्मण देवाला पूज्य असतो. हा माझा ब्राह्मण मित्र पूज्य आहे. हा माझा देव आहे. हे मला जीवाच्या पलीकडे आवडत आहे. त्याला आता एक स्नान घाला. याची मधुपर्क पूजा करा. भगवंतानं बायकाला आज्ञा दिली. सुद्धा मला स्नान ते घातलं, सुद्धा मला गंध वगैरे लावला आणि मग सिंहासनावर बसून सुदामाची पूजा केली देवानं. हे सगळं झाल्यानंतर देव म्हणतात, सुदामा हे सगळं झालं बरोबर, पण तू आलास येताना मला काही आणलंस की नाही. त्यावेळेस ते फाटके रटून सुद्धा गेले. त्याच्यामध्ये जी उपरणी होती ती उपरणी उचलली आणि सुदाम देवाने त्या उपरणीतल्या 3 गाठी काढल्या. त्या गाठीमध्ये पोहे घेतले आणि भगवंता हे आणले म्हणले बघा पोहे. पोहे बघितल्याबरोबर ते तसेच कोरडे पोहे देवानं पोहे सुदामाचे
करण्याची किती आवड. तुम्हाला विचारतो श्रोत्याला, सगळ्या ऐकणाऱ्या माझ्या भावी माया, पोहे नाही भाव आहे. रामदेवाचे पोहे आवडीने खाले, ऐका महिमा आवडीचा. बोरे खाय थोर प्रेमाचा, हाची दुष्काळ. पोहे सुदाम देवाचे, अके मारी कोरडीचे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. देवाला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. ज्याच्याकडे भाव आहे त्याचे बोर खाले, ज्याच्याकडे भाव आहे त्याच्या कन्या खाल्या. दासी पुत्र कन्या इंद्राच्या पक्षी, दैत्या कुळी रक्षी. देवाला फक्त भाव पाहिजे. देवा कारणे भाव तस्मा न लगे द्यावे फारसे वित्त. देवाला ते भाव, सुदाम देवाचा भाव. सुदाम देवाची भक्ती कशी होती म्हणून देवाला सुदाम देवाचे ते पोहे कोरडे होते, पण बक 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 देवाला आवडीला खाले. त्यावेळेस रुक्मिणी माता आणि हे अष्टकन्या दुसऱ्या जे बायका होत्या देवाच्या कट्टराण्या, आम्हाला थोडं द्या की म्हणजे तुम्हीच खालाव एकटे. नका नका, मला फार खमंग आहे ते. माझ्या भक्ताचे, माझ्या सुदामाचे पोहे. देव देना गेला, रुक्मिणी माता मागून घेऊ लागली. सगळ्या धडपड करून आले काही आपल्याला मिळेल का म्हणून. इतका देव आवडीचा आहे. भक्ताच्या साठी देव वेडा होतो. सुदाम देवाचे पोहे खाले. त्या दिवशी मग सुदाम देव भगवंता सोबत रात्री सांगितलं देवाला, आज तुमचं तुम्ही तिकडे झोपा, माझ्या मित्रासोबत रात्र काढायच्या. मग रात्रभर संवाद दोघाचा, सुदाम देवाचा आणि भगवंताचा. मित्र भेटल्यावर काय मित्राच्या गोष्टी गुरु ग्रहातले सांगू लागले. मी असं केलं, आम्ही केलं, असं केलं. आपण सगळेच गुरुच्या घरी गुरुमाईला आपण लाकडा आणून द्यायचे. गुरुपुत्र मेला त्यावेळेस आम्ही जाऊन वैकुंठातून गुरुचा मुलगा आणला. काय सुदामा आपली त्यावेळेस बेजारी. कृष्णाला म्हणायचं, सुदामदेव म्हणायचे, त्यावेळेस मी तुमची परिस्थिती चांगलीच होती, मी आधीपासून गरीबच होतो. एवढंच सांगितलं. रात्र निघून गेली. आनंदात असे 5-6 दिवस निघून गेले. सुदाम देवाला त्या ठिकाणी काहीच कमी नाही. पण एका दिवशी सुदामदेव म्हणतात, देवा बरं झालं, आता भरपूर दिवस झालं, आता निघतो गावाकडे. ज्या कामासाठी आले होते सुदामदेव, त्या कामाचं त्या गोष्टीचं नाव सुद्धा काढले नाही. बायकोनं कशासाठी वाटलं होतं, देवाकडे जा, काहीतरी मागून आणा, देवाकडून घेऊन या. पण सुदामा ब्राह्मण हा काहीच मागितलं नाही. मला भगवंताचा निश्चिम भक्त होता. निघतो देवा, मला परवानगी द्या. देव म्हणतात, आणखी 2-4 दिवस राहून बघा. सुदामदेव म्हणले, बस झालं, सोयरा म्हणजे सोयरा. सोयऱ्याला दिवस राहू नये, थोडक्या दिवसात राहू. मी बरेच दिवस राहिलो, आता मला परवानगी द्या देवा. त्यावेळेस सुदामदेव एक सुद्धा देवापुढे शब्द काढले नाही. आपल्या गरिबीची आठवण सुद्धा देवाला सांगितले नाही. माझ्या पत्नीने मला पाठवले म्हणून सांगितले नाही. मोठ्या आनंदानं भगवंताच्या पायावर लोटावर घातलं. जसा आल्या वेळेस तेवढा आनंद होता, त्याच्या दुप्पट आनंद सुदाम देवाला जाते वेळेस झाला. मला देवाचं दर्शन झालं, यापेक्षा लाभ कोणता आहे. तुका म्हणे, आता यावढी लाभ नाही, परता या भगवंताच्या भेटीपेक्षा आणखी कोणता लाभ असाव, आणखी कोणतं मोठं भदभाग्य असाव. खूप मोठं माझं भदभाग्य उदयाला आलं. त्याच्यापेक्षा मला कशाची कमतरता नाही म्हणून निघाला. देवाच्या पत्न्या सुदाम देवाला गावाच्या बाहेर पर्यंत वाट लावत आल्या. आणि गावाच्या बाहेर सुदामदेव निघाले. आणि जसे त्या गावाकडे निघाले अवंतीपुरीकडे त्याच्या, देव मात्र घेशी तेव्हा ऐसा अससी. आता इथे तुम्हाला समजून सांगतो, कारण का आता तर खूप उशीर असून झाली, आपली 2:45 वाजता आपलं दिंडी काढायचं, थोडक्यात कथा सांगायच्या. पण देव घेतल्याशिवाय देत नाही. सुदाम देवाचे मुठभर पोहे घेतले
आणि सुदाम देवाला काय दिलं मग आता देवानं? घेशी तेव्हा देशी ऐसा असशी. पण आमचे संत तसे नसतात. श्रीमंत महाराज, अध्यक्ष महाराज साधू संत काहीच देत नाहीत. आणि दिल्याशिवाय घेतल्याशिवाय देत नाही. म्हणून देवाच्या भेटीला रिकामी हात जातो का? जात जाऊ नका. साधूला काय देणार गेलं तर साधू कृपा करतो. कारण का साधूची उपमा फार वेगळी आहे. लोह परिसासी नस आहे. साधूचा महिमा त्याच्या पलीकडे आहे. उपमा त्याच्याही पुढे आहे. तुका म्हणे गुणचंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. लोखंडाला परीस नेऊन लागला तरच ते परीस लोखंडाला सोनं करते. पण साधू तसे नाही. सगळ्याला साधूच करतात, प्रमरूप करतात. पण आमचा देव तसा नाही. माझा दिल्याशिवाय काही देव द्यावा लागतो. मग किती उदार, मग देव उदार उदार. थोड्यासाठी देव जाणे फार थोडं तर द्यावं लागतं. सुदाम देवानं मुष्टीभरच पोहे दिले. म्हणून देवानं सुदामदेव गावात जाण्याच्या अगोदर सुदामा ब्राह्मणाची नगरी सोन्याची केली. सुदामा ब्राह्मणा लुटीदार मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला. पुढे धर्म जागो सदैवाचा उपकारी असा भगवान उदार आहे. मुष्टीभर पोयासाठी देवानं सुदाम देवाचं गावच सोन्याचं करून टाकलं. गावाच्या जवळ सुदाम देव आले की माझं गाव आहे का कुणाचं गाव आहे असं वाटू लागलं. गाव सोन्याचं. गावातल्या लोकांना कळालं सुदामदेव आले. सुदामदेवाच्या पत्नीला कळालं तिच्या तर अंगावर अलंकारच अलंकार. बघ सगळ्या अलंकारानं मंडित झाली होती. घरामध्ये सगळ्या भिंती माणिक पाचूच्या रत्नाच्या देवाला तयार करून दिल्या होत्या. पत्नीला आनंदच मावला गेला. सुदामदेवाची पत्नी, सुदामदेवाचे लेकरं आणि सगळं गाव सुदामदेवाला गावाच्या बाहेर नेण्यासाठी आलं. आणि मग त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने गजर करीत सुदामा ब्राह्मणाला त्या अवंतीपुरीमध्ये नगरीत नेलं. गोपाल कृष्ण भगवान. श्री शुक्राचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणतात, राजा अशी भगवंताची भक्ती केल्यानंतर, असा भगवंतावर भाव ठेवल्यानंतर देव अल्पच्या सुद्धा त्याच्या मागणीतून प्रसन्न होतो. मुष्टीभर पोयासाठी त्या सुदामाला गाव दिला. आणि म्हणून राजा तू एकाग्र चित्तानं 6 दिवसापासून कथा ऐकत आहेस. आता 7वा दिवस तुझा. अवघ्या घंट्यावर तुझं मरण आलंय. आता राजा तुला तो तक्षक नावाचा साप येऊन दंश करणार आहे आणि तुला आता मरावं लागणार आहे. थोडक्यात कथा आलेली आहे राजा. असं म्हणल्यानंतर परीक्षित राजा म्हणतात, महाराज तुम्ही मला इथपर्यंत कथा सांगितल्या, पण मला आणखी काही कथा सांगा. मी ऐकलेले आहेत भगवान परमात्म्याने यदुवंशाला कसं संपविलं, त्याला शाप कसा लागला, या कथा सांगा.
त्या कथा मला आता ऐकायची आणखी इच्छा आहे. त्यावेळेस श्री शुकाचार्य महाराज म्हणतात यदुवंशाला शाप कसा लागला ते मी तुम्हाला सांगतो. एकदा प्रभास क्षेत्राच्या ठिकाणी भगवंताचे काही मुलं हे सगळे अचानक गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी क्षेत्रावर जाऊन ऋषी लोकांच्या पुढे एक ऋषी लोकांची टिंगल सुरू केली. त्याच्यामध्ये साप होता, त्याच्यामध्ये भगवंताचे 2-4 पुत्र होते, प्रद्युम्नाचे मुलं हे सगळे होते आणि सगळे गेले. ते ऋषी लोक त्या ठिकाणी बसलेले, त्याच्यामध्ये असित, कण्व, दुर्वास, भृगू असे महान व्यक्ती, अधिकार संपन्न ऋषी. पण ह्या कृष्णाच्या मुलाने एक सोंग केलं, त्या सांबाच्या पोटात एक मुसळ ठेवलं, त्याला चिंक बांधले, ऋषीच्या पुढे गेले. महाराज महाराज ही आमची बाई गरोदर आहे, तिला साडी नेसली होती आणि हिला आता काय होईल ते सांगा बरं. असं म्हणल्याबरोबर हे ऋषी होते अंतर्ज्ञानी, याने ओळखलं हे आमचा छळ करायला आले. ऋषीला शाप देऊन टाकला, तुमच्या पोटाला मुसळ येईल जन्माला. खरंच थोडे पुढे जाऊन ते साडी पडून बघितले तर मुसळ, त्या चिंतकायचं मुसळ होऊन बसलं. घाबरले, आता काही खरं नाही म्हणले आपलं. गेले द्वारकेत आणि द्वारकेत जाऊन त्या ठिकाणी समाचार सांगितला वसुदेवाला, उग्रसेनाला, आणि त्याला म्हणू लागले काही मुसळ आणलंय, काय झाले की मुसळ आणले आम्ही, आणि केलं ते सांगितलं त्यानं, आम्ही छळलं म्हणलो, थट्टा केली. थट्टा केली. या यदुवंशातल्या मुलानं उग्रसेन राजा वसुदेव म्हणले आता काही खरं नाही, ऋषीचा शाप सोपा नाही, मुसळ होऊन तुमच्या कुळाचा शाप होईल म्हणून शाप दिला होता तो, आता काही खरं नाही, शाप लागणार. त्या मुसळाचे तुकडे केले, बुग्गा केला, बुगा करून ते मुसळाचे बुग्गा जे आहे ना द्वारकेत समुद्रात टाकला. तेच कण त्या प्रवास क्षेत्रावर जाऊन लेवायला तयार होऊन बसले आणि एक जरा मोठा तुकडा होता तो एका माशीनं खाला. ती माशी एका व्याधाच्या हातात पडली, कोळ्याच्या. त्या कोळ्याला तो घेऊन गेला आणि ती माशी ज्यावेळेस खाण्यासाठी तिला चिरलं म्हणा, तिच्या पोटात तो तुकडा मिळाला. तो तुकडा त्या कोळ्यानं, त्या व्याधानं, शिकारी पुरुष होता, त्या व्याधानं ते तुकडा घरी आणला, त्याला तिखट करून ठेवलं, कधीतरी कामाला येईल म्हणून ठेवून दिलं. आता इकडे कथा दुसरी सुरू झाली. यादवाला शाप लागला
अचानक नारद मुनी द्वारकेत आले. वसुदेव महाराज आणि नारद मुनी बसले असताना त्या ठिकाणी वसुदेव महाराजांना नारद मुनी राजा जनकाचा एक संवाद सांगितला. राजा जनकाला नवनारायणानं भेट देऊन कसा उपदेश केला ही कथा राजा जनकानं त्या नवनारायणाकडून जो बोध घेतला ती कथा वसुदेवाला नारद मुनीने सांगितली. तीच कथा शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला सांगू लागले. भरत राजाच्या वंशामध्ये 100 पुत्र त्याला झाले. त्याच्यापैकी काही पुत्र भगवत भक्त झाले, काही पुत्र राज्य करू लागले. त्यापैकी 9 पुत्र मात्र अवधूत स्थिती धारण करून निघाले. त्या नवनारायणाचे नाव सांगितले. कवी हरी, अंतरिक्ष प्रभू पिपलायन, अग्निहोत्र दुर्मिळ, चेमस आणि कर भजन हे नवनारायणाचे अवतार. या नवनारायणानं 9 प्रकारचे उपदेश केले. आता ते जर या ठिकाणी सांगत बसलं तर आपल्याला वेळ नाही, कारण का 4 वाजत आले. खूप मोठा नवनारायणाचा उपदेश राजा जनकाला सांगितलेला. निमिराजाला तो उपदेश गहन आहे. प्रत्येक नारायणानं आपल्या उपदेशातून तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, भक्ती, वैराग्य, जीवाचा कशात उद्धार होतो, माणसाने काय केलं पाहिजे आणि माणसाने काय करू नये, या सगळ्या गोष्टी या नवनारायणानं राजा जनकाला सांगितल्या. त्या सर्व नवनारायणाच्या कथेमध्ये माया, ब्रह्म, कर्मयोग, पुन्हा भक्ती पुरुष तो कोण्या गतीला जातो आणि भक्ती केली देवाची किती माणसाला, त्या माणसाला कोणती गती मिळते हे वर्णन नवनारायणाने ती कथा त्या ठिकाणी राजा जनकाला सांगितली. तीच नारद मुनीनं वसुदेवाला सांगितली आणि तीच कथा शुकाचार्य महाराजांनी सांगितली की जे माणसं भक्ती करतात ते माणसं भगवंताकडे जातात. जो अभक्तीने वागतो, जे देवाला ओळखीत नाही, जे आपल्या संसारामध्ये मस्त होऊन माझी बायको, माझी स्त्री, माझं धन, माझं घर सगळं माझं माझं म्हणून राहतो, तो शेवटी यमाचा पाहुणा प्राणी होय. ते शेवटच्या गतीला नक्की नरकवासाला जातो. आणि ज्यानं माझी भक्ती केली, ज्यांनी रात्रंदिवस माझं चिंतन केलं, त्या माणसाला मात्र मी भेट देतो, मी त्याच्या मागे राहतो. देव भक्ती करणाऱ्याच्या पाठीमागे राहतो. तुम्ही म्हणसाल देव भक्ती केल्यावर येत नाही, देव येतो. तुम्हाला याच भागवतामध्ये आम्ही कथा सांगितल्या. हाकेसर शिवडी घालवडिया प्रल्हादासाठी देव वरून येऊन एका खांबात नरसिंह आला. देव काय करीत नाही हो, चोखा मेळ्यासंगे ढोरे ओढली गेले, चोखा मेळ्यासंगे ढोरे ओढू लागले. पुन्हा नामदेवासंगे शेली विणू लागली, शिंपी नाम्यासोबत. पुन्हा आणखी काय केलं देवानं? सज्जन कसाया विकू लागे मास, माळी सावत्यास कुंपू लागे. काय केलं देवानं सांगा? भक्तीच्या पुढे देव काय करणार नाही सांगा? भक्ती केल्यावर मीराबाईसाठी काय झाला माहित आहे तुम्हाला कथा? बापानं विष पाजलं भक्ती करू म्हणून माईच्या हातानं मीराबाईला. त्यावेळेस मीराबाईला आपलं भजन सोडलं नाही. मीराबाई म्हणत होती, देवा राजा तुम्ही काही करा, देह द्यावा अथवा राहो, आणि पांडुरंगी माझा भाऊ, मी देवाची भक्ती सोडत नाही. हरे नाचोगे 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 हरे गुण Thank you.
नाचणे पायात घुंगराचा चाळ बांधून मीराबाईने भजन करायचं. आम्हाला जरा उठून भजन करा म्हणलं की पग घुंगरू पांग करना रे राग घुंगरू पग घुंगरू पांग करना पग घुंगरू पांग करना रे पग घुंगरू पांग कृष्ण भगवान पायात घुंगर बांधून देवाचं भजन करायचे. राजाला राग आला. राजा म्हणतो आपल्या राजघराण्यात ही बरोबर नाही मुलगी. आईला सांगितलं हिला विष पाहिजे. आईला कसं मला वाटतं लेकीला. राजा हे शक्य नाही. बघा तुम्हीच त्यावेळेस काय केलं. राजाजीने भेजा विश्वासा प्याला राजाने प्याला पिवत 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 मीरा अशी रे ओ मै भाई पावरीने मीराबाईने त्या विषाचा प्याला मेरा मुरली के नादी दीवानी बनी मेरा मुरली के नादी दीवानी बनी मुरली के नादी दीवानी बनी मेरा मुरली के नादी दीवानी बनी दीवानी बनी मेरा दीवानी बनी दीवानी बनी मेरा दीवानी बनी मेरा दीवानी बनी विषाचा प्याला पाठविला. मीराबाईने तो विषाचा प्याला एखादी चहा प्यावा तसा पिऊन घेतला. नाही पिली माणूस. निर्धार विश्वास निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास भगवंतावर विश्वास होता मीराबाईचा. विष पिलं. देवालयावरली कृष्णाची मूर्ती काळी ठिक्कर पडली. मीराबाईला काही झालं नाही. गोपाल कृष्ण भगवान अशी आहे भक्ती. त्या भक्तीचं असं सार्थक भगवंताच्या प्रेमात होतं. भगवंताच्या पाठीमागे राहतो. देव त्याचं रक्षण करतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवाराया. मीराबाईवर संकट आलं. अनेक तुम्ही भागवतामधल्या कथा ऐकल्याच. श्री शुकाचार्य महाराज म्हणतात नऊ नारायणाचा उपदेश राजा जनकाला सांगितलेला शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाला सांगितला. आणि नंतर इकडे सगळे देव लोक विचार करतात आता पण झालं. देवाला आता बरी म्हणू लागले आपल्या आपल्या तिकडी. म्हणून द्वारकेला सगळे प्रजापती ब्रह्मदेव सर्व देव महादेव मरुद्रासह इंद्रदेव 33 कोटी देवासह सगळे देवगण द्वारकेला आले. सगळे आल्यानंतर देवाने सगळ्या जागेला आतिथ्य केलं. सगळ्याला आसन दिले बसायला. सगळ्याची पूजा अर्चा सगळ्याची केली. आणि त्यानंतर सगळ्या सेवकामार्फत सेवा झाल्यानंतर देव म्हणतात तुम्ही का आलो ते मला माहित आहे. मला सगळं माहित आहे. पण थोडं थांबा. येणार आहे. अवतार कार्य आता संपणार आहे. कारण त्या ऋषी लोकांना शाप दिलाय त्या वंशाला.
आणि यदुवंशी उन्मत झालेला आहे. सगळ्या दैत्याचा भार कमी केलो. पांडवांच्या सहाय्यासाठी कौरवाला मारलं. पृथ्वी तलावाने सगळे गेले पण घरचे बिघडले. अध्यक्ष महाराज वेळ पडल्यावर घरच्याला मारावं लागते. बरं का, शास्त्र सांगाले मी सांगालो नाही, देव सांगाले मी सांगालो नाही. भगवान म्हणू लागले आमच्या घरचे बिघडले, यादव सगळे मारलेत, आमच्या जीवावर उड्या मारलेत. त्याला आता काही दिसना गेले, उन्माद आलेला आहे आणि आता याला संपल्याशिवाय मला येता येत. एकदा त्याला संपलं माझा अवतार कार्य संपत आहे. तोपर्यंत तुम्ही जा. सगळ्याचा सन्मान केला, सगळ्या देवादिकाला पाठवून दिलं. इकडे द्वारकेमध्ये अपेक्षा पूर्ण होऊ लागले. आवेळीच विजा पडू लागले, आवेळीच त्या ठिकाणी आकाशात ढगू लागले, भालू भुंकू लागल्या, घोंगड्या घुमू लागले. त्यावेळेस देव वसुदेवाला उग्रसेनाला म्हणतात आता आपल्या नगरीचं काही खरं नाही, आता गोष्ट अवघड आहे आणि आता काही करून ते नगरी सोडावं लागते, निघून जावं लागते. निघा असे सांगाले. तोपर्यंत प्रभात छत्री जाण्याची तयारी केली असताना सगळ्या लोकांना घेऊन यादवाला चला प्रभात क्षेत्रावर. तिथे चंद्राच्या अंगातला क्षेत्र गेलाय म्हणा, तिथे गेल्यावर आपला काहीतरी फरक पडेल म्हणून सगळ्याला राय दिली. इतक्यामध्ये देवाचे भक्त उद्धव आले. उद्धव आल्यानंतर उद्धवानं देवाच्या पायावर लोट घातलं. उद्धव देवाला म्हणतात देवा मला माहिती मिळाली की तुम्ही सगळ्या कुळाचा नाश करून तुमचा अवतार संपविणार आहोत. अशा प्रकारचं मला कळालंय. उद्धव हा देवाचा लाडका भक्त होता, उद्धव देवाच्या मनातलं ओळखणारा भक्त होता आणि म्हणून तो उद्धव देवाला म्हणू लागला देवा मला माहित आहे तुमच्या मनातलं मी ओळखलेलं आहे. तुम्ही आता ब्राह्मण शापानं सगळ्या त्या निमित्ताने या तुमच्या यदुवंशाचा संहार करणार आहात. परंतु तुम्ही जाते वेळेस मला तुमचा उपदेश करा, मला ज्ञान सांगा आणि मग तुमच्या कुळाचा नाश करा. म्हणून उद्धवासाठीच भगवंताला एकनाथी भागवत करावं लागलं. उद्धवासाठी खूप मोठा ज्ञान त्या ठिकाणी भगवंताला देत असताना भगवंत म्हणतात उद्धवा तुला मी थोडक्यात कमी वेळात तुला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगतो, लक्षात ठेव. एकदा या पृथ्वी तलावर भ्रमण करणारे सतत अवधूत वृत्ती ठेवून फिरणारे कोण? दत्तात्रय महाराज. आणि ते दत्तात्रय महाराज फिरत असताना फिरत यदू नावाच्या राजाच्या घरी आले आणि यदू राजाला त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज उपदेश करू लागले. ती कथा तुला मी सांगणार आहे. यदू राजाला दत्तात्रय महाराज म्हणतात की मी राजा तुला सांगतो मी गुरु जरी असलो, सगळे मला गुरु म्हणत असले तर मी सुद्धा 24 गुरु करून घेतलेले आहे आणि ज्याचा गुण ज्यावेळेस मला बरा वाटला तो मी माझा गुरु म्हणून करून घेतलो. अशी कथा यदू राजाला दत्तात्रय महाराज सांगू लागले. ते कथा सांगत असताना इतर प्रल्हादाला उद्धवाला कृष्ण परमात्मा सांगू लागले तीच कथा तुला सांगतो उद्धव आहे. 24 गुरु मी कुणाला करून घेतले. त्या गुरुचे नाव सांगितले. पहिला गुरु पृथ्वी, दुसरा वायू, तिसरा आकाश, चौथा जल, पाचवा अग्नी. मोजा तुम्ही. अध्यक्ष महाराज. 6वा चंद्र, 7वा सूर्य, 8वा कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा माणूस, मध गोळा करणारा हरिण, मासा, पिंगला, टिकवी, बालक, कुमारी, बाग तयार करणारा माणूस, साप,
कोळी कोळी म्हणजे कीटक, भुंगार भुंगार माशी, एवढे दत्तात्रयाने 24 गुरु केले. आता मला सांगा 24 गुरु, तो गुरुचा गुरु दत्तात्रय, तुमचा आमचा सगळ्याचा गुरु किंवा दत्तात्रय, पण तो म्हणतो मी राजा यदू 24 गुरु केलो, मला त्याचे गुण योग्य वाटले आणि एकाचे गुण योग्य वाटल्यामुळे त्याला गुरु केलो. पृथ्वीचा गुण एक मला आवडला, पृथ्वी. ही पृथ्वी अशी आहे, या पृथ्वीला कुणा मारा, कुणा तोडा, कुणाच्यावर पाप कर्म करा, कुणाला वाईट म्हणा, कुणाला निंदा वंदा, ती कुणाला त्रास देत नाही. तिचा हा परोपकार करण्याचा गुण पृथ्वीपासून मी शिकलो. क्षमा परोपकार गुण दिसला, तेच घेतलं. आता एकाचं वर्णन करत असताना सगळ्यांचं वर्णन करायला आपला तर वेळ नाही, कारण का खूप मोठ्या प्राणाचा म्हणजे वाऱ्याचा गुण घेतला. वारा कसा असतंय, वारा अल्पसंतुष्ट असतंय, इतरांचे गुणदोष बघत नाही. कुठून जात असताना राजमालावर जाते, एखाद्या गावाच्या बाहेरच्या पिढ्यातून जाते, कुठल्या घाण वाऱ्यावरून घाण ठिकाणावर जाते, पण त्याला काही वाटत नाही. घाण ठिकाण आहे ते आहे, काही वाटत नाही. वाऱ्याचा गुण घेतलो, पुन्हा आकाशाचा गुण घेतला, पुन्हा त्या पाण्याचा गुण घेतलो. पाणी सुद्धा गाईला तेल देते, वाघाला तेल देते, ते कधी दुधा भाव करीत नाही. पाण्याचा गुण घेतलो. असे सगळे या 24 गुरुचे गुण घेत असताना एका अजगराचा गुण घेतलो. अजगर माणूस कसा असतो, अजगर प्राणी हा फक्त जंगलात पडून राहते, मिळालं तर खाते, मिळाले तसाच पडून राहतो. तसं त्याचा गुण मी घेतलो, कारण का मिळालं तर खायचं, नाही तर नाही, सतत भक्ती करीत राहायचं, त्याचा गुण घेतलो. त्यानंतर पिंगला नावाच्या एका वेश्याचा गुण घेतलो. एक वेश्या होती, ती आपल्याला धन मिळावं म्हणून तिच्या दाराला रात्रभर उभा राहिली, कोणीच तिला भेटण्यासाठी आलं नाही. त्यावेळेस तिला त्याग झाला आणि ती वेश्या त्याच क्षणी या नश्वर देहाचा विचार करू लागले, किती नश्वर देह, मी या धनासाठी लोकांची वाट बघत बसले, ते बरोबर नाही म्हणली. आता सविस्तर मी सांगणार नाही तुम्हाला, थोडा विषय वेळ नाही आपल्याला. त्या वेश्यानं विचार केला, या पैशासाठी, या धनासाठी मी माझा अमोल देह, एवढा अनमोल देह मला देवाने दिला असताना मी वाईट कामासाठी रात्रभर जागे राहिले, मला कोणी पैशासाठी भेटायला नाही. आता नको हे म्हणून तिने त्याग करून भगवंताच्या चरणाला लीन झाली. ते गुण मी तिच्यापासून घेतला, असे त्या ठिकाणी सांगू लागले. त्यानंतर आणखी दुसरी एक कथा सांगत असताना त्यांनी एका कबुतराची कथा सांगितली. एक कबूतर आणि कबुतरी दोघांनी घरट्यात असताना दोन अंड्यातून पिल्लं जन्मली त्यांना, कबुतरीला, आणि त्या दोन्ही पिल्लाला चारा घालण्यासाठी कबुतरी बाहेर गेली होती. तिने चारा आणला सोंचीमध्ये आणि पिल्ल्याला चारा म्हणता म्हणताच त्या ठिकाणी एक पारधी आला. त्या पारध्याच्या जाळ्यात एक कबुतरी पडली. पिल्ले अगोदर त्या कबुतराच्या जाळ्यात अडकले होते. मग कबुतरीने आपल्या पिल्ल्याला काढण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न करू लागली. तिने त्या जाळ्यात अडकली. हा तिचा कबूतरपर्यंत बाहेर गेला होता. तो याला चारा घेऊन त्याने बघितलं. पिल्ले तडपड आले, कबुतरी तडपड आल्या. देवाला म्हणला, देवा आमची काय ताटातूट केलास, माझे पिल्ले, माझी पत्नी गेली, आता मला वाचून काय करायचंय, असं म्हणून त्यानं सुद्धा त्या जाळ्यावर उडी मारली. तोही त्या जाळ्यात पडला. पारध्याला चारी घेऊन गेले. दत्तात्रय गुरु म्हणतात त्या कबुतरापासून एक मी गुण शिकलो. संसारिक माणसं या घरादारात, या लेकरा बाळात, या संसारात असेच अडकतात आणि एका दिवशी त्या पारधी रूपी काळ येतो आणि घेऊन जातो. गोपाल कृष्ण भगवान की घेऊन जातो. आपलं कामाचं
असंच आहे. लेकरासाठी कमवायचं कमवायचं, चारा म्हणा, श्रीमंती म्हणा, धन दौलत वैभव कमवायचं आणि एक दिवस सगळ्याला सोडून काळ घेऊन जातो. अशा 24 गुरुच्या कथा आता मी तुम्हाला थोडक्यात सांगितल्या. कुर्रुभुंगा त्याच्या कथा, एक कथा सांगत असताना वेळ होणार आहे. आपल्याला थोडक्यात पूर्ण कथा सांगून पुढे जायचं आहे. त्यानंतर बद्ध माणसाची लक्षणं सांगितली. बद्ध कशाला म्हणते? बद्ध म्हणजे मला मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माछे. माणूस मुक्त असते पण बद्ध झालेला आहे. घेऊन या छंद माझे माझं म्हणते सगळं. जन्मताना माणूस मुक्त आहे, मरतानाही मुक्त आहे, पण छंद लावून घेतलाय माझं म्हणत. पण हे कोणीच आपलं नाही, हे कळत नाही जीवाला. ही पद्धत आहे. मग ते माझं म्हणत असताना काय म्हणतो? हे माझा संसार, हे माझी पत्नी, हे माझं घर, हे माझं देह, असा म्हणून बद्ध होतो. आणि असा बद्ध झाला की तो जीव नरकाला जातो. म्हणजे तो भगवंताला पात्र होऊ शकत नाही, तो वाया जातो. म्हणून तरी म्हणतात आल्यानो संसारा उठावे करा आणि शरणचा उतारा. संसारात आलेल्या माणसानं एकच काम करा, भगवंताला शरण जा. हीच कथा भगवान परमात्मा उद्धवाला सांगाले. हीच कथा सूत महाराज शौनकादिकाला नैमिषारण्यात सांगाले. हीच कथा नारद मुनी व्यास महाराजाला, हीच कथा ब्रह्मदेव नारदाला, हीच कथा व्यास महाराज शुकाला आणि शुक महाराज राजा परीक्षितीला. अशी मधभागवताची कथा सांगत असताना उद्धव मोठा आनंद होऊ लागला देवाची. देवाचं ज्ञान ऐकून देवाला म्हणतो, देवा आणखी काही सांगा, तुम्ही जाणार आहात मला माहित आहे, मला माझं समाधान होईपर्यंत मला ज्ञान सांगा. जोपर्यंत माझं पोट भरणार नाही तोपर्यंत तुम्ही जाण्याची गडबड करायची नाही. मग उद्धव म्हणतो देवाला, मला देवा संतांची लक्षणं सांगा. संत कुणाला म्हणाव? मग संतांचे लक्षण देवाला सांगितले. संत कुणाला म्हणायचं? संत कसे असतात? खरं सांगतो, देवानंतर संत आणि देव वेगळेच नाही. संत हे देवाच्या मूर्ती आहेत. एका ठिकाणी तर देवानं सांगितलंय की माझी सेवा करू नका, पण माझ्या भक्ताची सेवा करा. एखाद्या वेळेस मला तुम्ही पुसाट पुसा. एकदा काय झालं, एका ग्रस्तानं सत्यनारायण केलं. शेजारच्याला जेवायला बोलवलं. त्या महिलेनं आपली लेकरं घेऊन आली जेवायला. कागदावर लेकरं घेऊन आल्यावर त्या यजमानाने केलं आमंत्रण दिलं. त्याला सांगितलं, बाई ते लेकरं जरा बाजूला ठेव, कारण आम्ही फार चांगले पंचपक्वान्नाचे पदार्थ केले, ते वाटोळ करते, त्याला बाजूला ठेव आणि तू ते खाऊन टाक आणि ताटात घेऊन. त्या बाईला सांगितलं. बाई खाईल जाऊ पंचपक्वान्नाचे पदार्थ जरी केले आणि तिला जर सांगितलं तुझं लेकरू बाजूला ठेव आणि अन्न खाय, हे पंचपक्वान्न खाय म्हणलं नाही म्हणत नाही. माय लेकराच्या आधी तोंडात घास घालते आणि मग आपण खाते. तिला म्हणतात माय. तसा देव सुद्धा माई सारखा आहे. अगोदर भक्त
आणि नंतर मी माझे भक्तादी सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोटी. आमच्यासाठी भक्तासाठी सुख आणि देवासाठी दुःख अशी भगवंताची मूर्ती असा भगवान आहे. म्हणून तो भगवंत भक्तासाठी आहे. भक्ताच्यासाठी इतकाच नाही, त्या संतासाठी देव काय करणार नाही काही सांगता येईल. आता आपल्या बाबत पुराणाच्या सोबतच मी तुम्हाला सांगतो, देव तुम्हाला सांगितलंय आताच, उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती टिकून या. देव भक्ती बघून त्या भक्ताच्या सोबत नाचतो, हसतो, खेळतो, कोणतेही काम करतो. भक्ताचे काम करत असताना देव काय होईल काही सांगता येईल मला. एकदा अर्जुनाची बायको झाला होता देव, झाला होता का? अर्जुनाची बायको झाला होता देव, ती विस्ताराने मी तुम्हाला सांगणार नाही, झाला होता. असा भगवान काय करील काही सांगता येणार. असे संत, संतांचा महिमा, संत देवाच्या मूर्ती आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तर एका ठिकाणी अभंग आहे. काय अभंग आहे? जळले भाग्य आता संतदर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ संतांच्या संगतीत राहिली देवाची प्राप्ती होते. असे देवाच्या प्राप्तीचे अधिकारी संत, त्या संतांचं वर्णन केलं. म्हणून संतांची कथा सांगितली. संत दुर्मिळ असतात, संत भेटत नाहीत, संत मिळत नाहीत. मिळाले तर त्या माणसाला मानापासून दूर ठेवतात. अशी कथा उद्धवाला देवाला सांगितली. त्यानंतर पुन्हा कर्मत्याग सांगितला. पुन्हा हंसरूपाने जनकाला उपदेश केले, या कथा सांगितल्या. भक्ती योगाचा महिमा सांगितला, भक्ती कशाला म्हणतात, ध्यान कसं करावं ते सांगितलं. भक्तीचा महिमा तो बहुदुर्गम, भक्ती तर सोपी जायतो. भक्तीचे देव वर्म आम्हा सांगितले संती अंगाळ दिंडी हाती घेऊन नाचा. भक्ती कशाला म्हणाव, भक्ती काही अवघड नाही, सोपी आहे. आता टाळ घ्या आणि दिल्लीमध्ये जाऊन देवाचं नाव घ्या, हे भक्तीचं वर्म आहे. ही भक्ती कशी आहे ते सांगितली. ही भक्ती म्हणजे भगवंताच्या रूपात लीन होणे. आता खूप विषय, खूप मोठा हा ग्रंथ आहे. एवढं सांगायचं म्हणलं तर आपल्याला 7 दिवस असतील. आता तर 11 वाजता संपत आहे, अर्ध्यामध्ये आलाय. आणखी 11वा अर्धा आणि 12वा पूर्ण स्कंद शिल्लक आहे. कथा खूप 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 आहेत. अध्यक्ष महाराज, डॉक्टर साहेब, कथा 2:45 ला सुरू झाली. शेवटचा कथेची सांगता आहे. म्हणून आता सकाराम महाराज मला खूप सांगा वाटाले, पण आता काय करावं. कथा सिद्धाचे नाव, सिद्धाचे लक्षण, भगवंताच्या विभूतीचं वर्णन सांगताना देवाने सांगितलं उद्धवाला, उद्धवा मी सगळ्या लोकात आहे. जे चांगले चांगले गुण असतात, जे मोठे मोठे असतात ते मीच आहे. देवामध्ये इंद्रराजा मी आहे, उच्च श्रेयामध्ये मी आहे, असं विराट स्वरूपाचं वर्णन सांगितलं. एकदा मागे येऊन गेलं होतं. या सगळ्या कथा सांगितल्या. त्यानंतर वानप्रस्थ आश्रमाने कसं राहावं, ब्रह्मचार्याने कसं राहावं, गृहस्थ आश्रमाने कसं राहावं, या सगळ्या लोकांच्या कथा देवाने सांगितल्या. गृहस्थ आश्रमाने गृहस्थ आश्रमात जात असताना स्वधर्म आचरण करावं. आपण सगळे गृहस्थ आश्रमी आहोत. आता आले बघा गृहस्थ आश्रमी, शेवटच्या दिवशी का होईना भागवत कथेला आमचं ट्रस्ट हरकत नाही. महाराज त्यांनी खूप 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 आपल्या या भगवानगणासाठी आणि या ठिकाणचा भक्ती आनंद उज्ज्वलित करण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. सप्ताह या मंदिराचं काम खूप मोठ्या शोभानं लोकांमध्ये शिरून, लोकांच्या मनामध्ये जाऊन, त्याच्या मनात घर करून, त्याच्याकडून वित्त आणून, हे की नाही, वित्त आणून त्याचं चित्त इकडे आणून, आधी चित्त आणलं मग वित्त आणलं आणि सगळं एवढं मंदिर उभं केलं. म्हणून त्याला सगळ्याला आलेल्या आमच्या सप्ताहाचे कमिटीचे अध्यक्ष या आमच्या सप्ताह कमिटीचे रत्नाकर गुरुजी, आमचे सप्ताह गुरुजी आणि सगळेच आमचे
नामदेवचे वडील सरपंच गुरुजी सगळी मंडळी आली. गुरुजी हे आपले अध्यक्ष महाराज तुमची फळी आली सगळी आज भागवताला हरकत नाही. ग्रस्त आश्रमी आहोत आपण सगळे. ग्रस्त आश्रमीला कसं वागावं याचं वर्णन उद्धवाला देवाने सांगितलं. आपण सगळे ग्रस्त आश्रमी आहोत. ग्रस्त आश्रम्यानं आपल्या धर्मामध्ये आपला धर्म असा ठेवायचा, भगवंताचं भजन करायचं. आपल्या दारावर एखादा भिकारी आला तर त्या भिकाऱ्याला भिक्षा द्यायची. नाहीतर आता माणसं असे आहेत, दारावर एखादी भिकारी आला त्याला जय हरी विठ्ठल आपण म्हणणार मधून लगेच बांधल्यावर कसं वाटल भाई पुढल्या दाराला ती पुढल्या दाराला कसं नाही. एखादा आलं खंडोबाची वारी म्हणून त्याला होय पुढल्यात आली अशी ग्रस्त आश्रमानं धारणा ठेवू नये. ग्रस्त आश्रम सुद्धा करून देवाची प्राप्ती करता येते. तुकाराम महाराजांनी संसार करून देव साध्य केला. संसारात राहूनच भगवंताची प्राप्ती होते. संसार करून मागे मी तुम्हाला कथा सांगितली रती देवाची. संसार करून परमार्थ करा. ग्रस्त आश्रमाने संसारात राहून स्त्री पुत्र आप्तेष्ट धन द्रव्य खूप कमवायचं पण कंजूस राहायचं नाही बरं का. कंजूस म्हणजे उलट्या हाताने गावडा हाणू नये असं राहायचं नाही. असा पैसा जर जमा केला कुठं पुरून ठेवला तर ते पैसा तर तिथंच राहते आणि आपल्याला नरकवासाला जावं लागेल. म्हणून धन कमवा आणि धन कमवून तो पैसा अन्नदानासाठी देवदेवाच्या कामासाठी खर्च करा. प्रमाण आहे त्याला. सोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे त्यांच्या घरी. पैसा कमवा गुरुजी, फुल कमवा. वाडे बांधा बंगले बांधा लोक खाऊ देना गेले घराच्या मध्ये कवा जाऊन खा पण देव धर्माच्या कामाला खर्च करा. काय हरकत नाही. द्रव्य कमवा. द्रव्य नाही तर काहीच करता येत नाही. चार धामाला जायचे पैशाने जाता येईल का. पैसा कमा. सब पैसे के भाई आहे. पैसा कमायचा आहे सत्कार्याला लावा. हे ग्रस्त आश्रमाचं काम आहे. धन कमवा श्रीमंती कमवा पण आपल्या ग्रस्त आश्रमामध्ये असताना अतिथी देवभाऊ साधू संत आले त्याला घरी बसवा. त्याला आसन टाका. संत आले घरा तोची दिवाळी दिसरा म्हणा. त्याची पूजा करा. यथाशक्ती त्याची पूजा करून द्यायला अन्न खाऊ घाला. त्याच्यात धन्यता आहे पुण्य आहे. हे ग्रस्त आश्रमाचं कर्तव्य. वानप्रस्थाचं तसं नाही. घर सोडायचं डोंगरात जाऊन राहायचं तिथंच राहायचं. जमलं तर बायकोला लेकराची हवाली करायचं ना आपण राहायचं. हे वानप्रस्थ आश्रमाचं लक्षण आहे. आणि ब्रह्मचार्याचं लक्षण तर फार वेगळं. त्याला कधीच माणसामध्ये राहायचं नाही. त्याला स्त्रीची संगत नको आहे. त्याच्यानंतर संन्यासाचं लक्षण सांगितलं. संन्यासी म्हणजे त्याला सगळ्याचा नाश करून डोंगरात राहायचं तो संन्यासी. असे भक्तीचे ज्ञानाचे नियमाचे साधनाचे वर्णन श्री शुक्राचार्य महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितले आणि देवाने उद्धवाला सांगितले. ते उद्धवाला म्हणतात उद्धवा तुला आणखी एक काही सांगतो. ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग हे गीतेमध्ये सगळे आले. गीतेमध्ये ज्ञानयोग आले भक्तियोग आले आणि कर्मयोग आले आणि तिन्हीवर सगळी गीता आधारित. ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्हीवर ही ज्ञानेश्वरी तयार झाली आहे. ते अनुवाद भगवंतानी उद्धवाला सांगितलं. आता ही कथा सांगायला आपला वेळ नाही. खूप मोठा उशीर झाले. आपलं दिंडी ते काढायचे म्हणून ज्ञान भक्ती आणि कर्माचं वर्णन सांगितलं. तत्वाची संख्या सांगितली. हे सांगत असताना एका तुक्षी नावाच्या ब्राह्मणाची कथा सांगितली. काय गोपाल कृष्ण भगवान गोपाला 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 रे गोपाला गोपाला
आपले राहिले बघा आमचे चुकवणार साहेब, ज्यांनी देशाच्या सीमेवर सगळ्या भारतीयाचं रक्षण करले. आमचे माता योगीचे चुकवणार साहेब सुद्धा आलेले आहेत. नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत माझी सैनिक. आजची पंगत त्याचीच आहे बरं का, रुचिकर असत खरंच नाही मग काही कमी नाही. ते खरोखर ते खूप सैनिकासाठी आणि देश सेवेसाठी आपल्या भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या शरीराचं काढ केलंय. ते सुद्धा या भागवत कथेसाठी आणि पंगत देऊन आलेले आहेत. श्रवणाला एका तितिक्षु ब्राह्मणाची कथा उद्धवाला सांगितली देवानी. एक ब्राह्मण असा होता, त्याने एवढा पैसा कमिला, एवढा पैसा कमिला. सैनिक साहेब, माझे सैनिक साहेब, खूप पैसा कमिला, पण कमवून त्यानं कधी लेकराला दाखविलं नाही, बायकोला दाखविलं नाही, कधी कोणाला दाखवायचा नाही. पैसा ठेवायचा घरातच ठेवायचा. इतका पैसा कमिला, मुलाला दाखविला नाही, लेकराला दाखविला नाही, सोयऱ्याला दाखविलं नाही, कुणालाच हात पैसा कळू देणार नाही. एका दिवशी त्याचं दैव फिरलं. मुलं बिघडले, बायका बिघडल्या, चोरही बिघडले. चोराला कळलं याच्याकडे पैसा आहे, डाका घातला, चोराने काही चोरून गेलं, राहिलेलं पोराने लपून ठेवलं, बायकाने लपून ठेवलं, चोराने घेऊन गेले. धन संपलं. आता मग झाला फुकट्या, रस्त्यावर झाला, कपाळ पडून घेऊ लागला. एवढा पैसा कमी, तो म्हणला काय कमी नव्हतं माझ्याकडे, काय माझ्यावर वेळ आली वाईट. कपाळ पडू लागला. पश्चाताप होते माणसाला केव्हा, उपरती केव्हा होते माणसाला, ज्यावेळेस त्याला कुठला तरी त्याग झाला पाहिजे, त्यावेळेस उपरती होत असते. तोपर्यंत माणूस आपली खेड्यातली सोपी म्हणाय हो, ठेच लागल्यावर अक्कल येते, हे की नाही, ठेच लागल्यावर अक्कल येते. उपरती झाली त्या ब्राह्मणाला, तितिक्षुला. ते म्हणतो मी एवढा पैसा कमिलो, एवढं धन कमिलो, आणि माझ्या जवळ आता कोणीच नाही. पोरं निघून गेले, बायको निघून गेली, सोयरे तरी इसरात. त्याला त्याग झाला आणि गावाच्या बाहेर पडला. एका भगवंताच्या मंदिरात आला. एका ठिकाणी भगवंताचं मंदिर होतं, त्या मंदिरात आला, तिथं दर्शन केला आणि त्या दिवसापासून निर्णय केला, आता घराला जायचं नाही, आता कोणाचं तोंड बघायचं नाही, बस संसार पुन्हा बघायचा नाही, असा निर्णय करून तो फिरू लागला देशात. इकडे जाय तिकडे जाय, जवळ शेजारच्या गावाला जाऊ लागला. त्यावेळेस लोक म्हणू लागले, नाटकं कराले, सगळं गेले म्हणून नाटकं कराले. तिथे महाराज आता मग राजकारण सोडून देऊन आता भागवत कराले, असंच म्हणू लागले. तिथे याचं आता सगळं संपलं, आता याची सत्ता गेली म्हणून आता हे सुरू केले का, त्याला बोलाले तसंच. सगळं गेले आता याचं, तरी वेळ गेले. मी पण लहानपणापासून चौथीला होतो, पुढे रामायण सांगतो मला, आणि माझं कीर्तन, माझं रामायण, माझी कथा, भागवताच्या कथा आता नवीन करावं 2-4 वर्षापासून. पण मी माझा परमार्थ कधी सोडला नाही. अध्यक्ष महाराज, मी जरी जिल्हा परिषद सदस्य होतो, भारतीय जनता पार्टीमध्ये मी पक्षात आलो, फक्त मी देवाच्या धर्माच्या शहरासाठी आलो असेल, मी काही धर्मासाठी होतो, पण माझा परमार्थ मी आजही सोडला नाही, मागेही सोडला नाही, आणि माझ्या देहांताच्या क्षणापर्यंत मी माझा परमार्थ सोडणार नाही. सज्जनो, भाविको, तो ब्राह्मण, त्याला त्याग झाला. मी माझ्या आयुष्यामध्ये कोणालाच माझं द्रव्य दिलं नाही, म्हणून मला वेळ आली. लोक त्याची निंदा करू लागले. अरे आत्ता फिराला, आत्ता शहाणपणा दाखवाला. काही लोक माती मारायचे, काही लोकांनी त्याच्या अंगावर घाण आणून टाकायची. पण मात्र त्यानं ते जे त्याचं मन त्यागीवरती झालं, त्याच्या मनाला इतका त्याग आला, हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत कोणताही भोग मिळवता, ते भोग नाही तर रोग आहे. आणि म्हणून वैराग्य स्थितीमध्ये वागत असताना तो तितिक्षु म्हणायचा ब्राह्मण अशा स्थितीमध्ये मोक्षाला गेला. थोडक्यात सांगितलं, पुढे बरीच त्याची कथा होती, आटपून गेली. मोक्षाला गेला, तितिक्षु ब्राह्मणाची कथा संपली. यानंतर अशा बऱ्याच गुणाचे वर्णन सांगत असताना 3 गुण, रजोगुण, तमोगुण
सत्वगुण याची माहिती सांगितली. असाच एक पूर्ण होता, त्याची कथा सांगितली पुनर्नव्याची. ती कथा संपल्यानंतर भगवान परमात्मा म्हणतात, आता उद्धवा तुला काय सांगावं, ही कथा अशी आहे, उसासारखी आहे, किती खा गोडच आहे. ही कथा गोड 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 आहे. ही कथा संपणारी नाही आणि कानाला कडू वाटणारी कथा नाही. मला तर वाटायला आणखी एवढा ग्रंथ शिल्लक आहे, 7 वाजेपर्यंत सांगा वाटायला. म्हणजे आपला जो कथेला जिथं थांबवायचं तेवढं शिल्लक आहे. पण आता किती वेळा सांगावं 10 ते 15-20 मिनिटात आपला कथा थांबवायची आहे. 4:30 वाजले. म्हणून उद्धवाला भगवान परमात्मा म्हणतात, उद्धवा आता तुला मी काही ज्ञान सांगत नाही, बस झालं. तुला भागवत धर्माचं एक निरूपण सांगतो. हा भागवत धर्म कसा आहे त्याचं वर्णन सांगून आता तू बद्रिक आश्रमाला जा. म्हणून भागवत धर्माचा उपदेश भगवंतांनी उद्धवाला सांगितला. भागवत धर्म कसा असतो? भागवत धर्म म्हणजे भगवंताची भक्ती अशी करायची की त्या माणसाला आपल्या दृष्टीच्या पुढे एकदा भक्तीमध्ये रममान झाल्यानंतर त्याच्या दृष्टीच्या पुढे रंक आणि राजा, श्रीमंत आणि गरीब जो कोणी दिसेल तो देव दिसला पाहिजे. देव झाले झाले अवघे जन, देव झाले झाले सगळे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. असा उपदेश भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवाला केला आणि उद्धवाला सांगितलं, उद्धव आता तू माझा भक्त आहेस, तू आता इथून छटकन बद्री केदारनाथ आहे. आता आमच्या यदुकुळाचा नाश जवळ आलेला आहे, आता थांबू नको इथं. उद्धव निघून गेले. इकडे भगवंताने मग सांगितलं आपल्या सगळ्या गावातल्या यकुलसेनाला, वसुदेवाला सगळ्याला सांगितलं, आता चला. यावेळेस उग्रसेन वसुदेव हे वयस्क असल्यामुळे ते नगरीतच राहिले आणि तरुण मंडळ सगळं चला म्हणजे प्रभास क्षेत्रावर सगळे यादव आणले. जेवढे गावात तरुण होते सगळेच ते आणले. देवाला संपवायचे होते. प्रभास क्षेत्रावर आल्याबरोबर त्या सगळ्या यादवांना काय बुद्धी सुचली की विपरीत काले विनाश बुद्धी. माणसाचा विपरीत काळ जवळ आला त्याला विनाश काले बुद्धी सुचत असते. काहीतरी वाईट बुद्धी सुचते. हे शाप होता ना ऋषीचा. बुद्धी सुचली आणि विपरीत बुद्धी सुचल्यानंतर त्या ठिकाणी मैरेक नावाचं मद्य मिळालं तिला. मैरेक नावाचं. आणि ते मद्य पिऊन उन्मत्त झाले आणि उन्मत्त होऊन त्याचा मारा लागला आपसात यादवाचा. 56 कोटी यादव होते. त्याचा मारा लागला. एकमेकाला मारित असताना त्याने ह्याला मारलं, ह्याला त्याला मारलं. गदा हल्ल्या, परी हल्ल्या, बाण हल्ले. युद्धामध्ये त्याचे बाण भाले परिग सगळे संपून गेले. आता जवळ काहीच नाही, कित्येक मेले. काय पाहिजे म्हणून बघाले तर त्या प्रभास क्षेत्राच्या कडला शापानं ते लोखंडाचे बाणाचे कण गेले होते की नाही, त्याच्या लेवळ्या झाल्या होत्या. त्या लेवळ्या उपडल्या, त्या तनक लेवळ्या झाल्या होत्या. एक लेवाळी मारायची आणि एक यादव मारायचं.
महाराज झाला. बलराम दादा भगवान परमात्मा तिला रोखायला गेले. देवाच्या बी अंगावर आले धावले. देव बोलले म्हणून हे मरायचे. देव बसून मारू लागला होता. देवच डोळ्याला मारू लागले होते. यदुकुळाचा नाश करू लागले होते. हे सगळं बघितलं. यादव खालास होऊ लागले. बलराम दादा एका कठावर बसले आणि पंचप्राण आपले एका ठिकाणी आणले आणि बलराम दादा आणि जठराग्नी पेटविला आणि बलराम दादा निजधामाला गेले. गोपाल त्यानंतर भगवान परमात्मा या सगळ्या यादवाला मेलेलं बघितले आणि एका सुंदर अशा पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले. निवांत बसले. असे लांब झोपले आणि एक पाय एका पायावर टाकून झोपले. त्यावेळेस देव आपला पाय लुकू लुकू हात लागले. देवाचा पाय लाल होता. भगवंताचा पाय लाल, शरीर सावळं. त्याच ठिकाणी एक टपून बसला होता हरणाला मारायसाठी. त्याला वाटलं हरणाचं तोंड आहे म्हणून त्या व्याधाने धनुष्याला बाण लावला. तो बाण सुटला. देवाच्या पायाला येऊ लागला. देवाच्या पायातून भड 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 रक्ताचा प्रवाह बाहेर आला. व्याधानं बघितलं दुरून. व्याधाला समजलं हा हरण नाही. हा समजले हरण नाही. हा देव आहे, भगवान आहे, श्रीकृष्ण परमात्मा आहे. तो धावत आला व्याध त्या ठिकाणी आणि व्याध म्हणतो देवा चुकलो, माफ करा, मला हरण वाटलं म्हणून मी बाण मारलो. देव म्हणते देव म्हणता तुझी चूक नाही, हे माझा अदृष्ट आहे. बघा लक्षात घ्या माय बापू, देवाला बाण लागला. देव म्हणतात हे माझं अदृष्ट आहे. आम्ही म्हणत नाही कमी जास्त झाले की आमचा अदृष्ट नाही. देवानं वाटलो केलं म्हणतात. देव काहीच वाटलो करीत नाही. राजू सावकार तुलीवर आता काळ पण आला माहिती का, आमचा तुलीच गेली. लोक म्हणते देवानं तुली घातली. देवानं नाही, आपल्या अदृष्टाने घातले. देव म्हणतो बाबा हो, अरे व्याधा तू काही मला म्हणू नको, तुझी काही चूक नाही, हे माझा अदृष्ट आहे. बरोबर आहे की नाही. कर्मावर एक अभंग मोठा. त्याच्यामध्ये ज्याने बाण मारिला कृष्णा, व्याधानं कृष्णाला बाण मारला. तर प्रमाण देऊ नका. बाण मारला. देव म्हणतात व्याधाला अरे तुझ्या हाताचा बाण मला जरी लागला, तुला माझं दर्शन झालंय, मी तुझा उद्धार केला. देवाने उद्धार केल्यामुळे त्याला पुढे विमान आलं. तो देव तुझा सुरगा झाला आणि तो वैकुंठाला व्याध गेला. त्यानं बाण मारला, त्याला सुद्धा देवानं मोक्ष दिला. तो वैकुंठाला गेला. त्यानंतर देव दूर गेले होते. देवाचा दारुक नावाचा सारथी थोडा दूर होता. तो देव कुठे गेले म्हणून हुडकीत आला. त्याला देव दिसला. आला भगवंताजवळ पाया पडला. देवा काय अवस्था आहे तुमची? देवानं सांगितलं गप, अवस्था नाही, अवतार संपत आहे माझा. आता आपल्याला जायचंय पण तुला मी नेणार नाही. तू असं कर, आता जाय. माझी आई देवकी, वसुदेव, उग्रसेन, जे काही द्वारकेत लोक आहेत त्याला जाऊन समाचार सांग. आता द्वारकेत थांबू नका. का? आता मी द्वारकेतून बाहेर आलो, माझा अवतार संपवाला, सगळी द्वारका पाण्यात बुडणार आहे म्हणून सगळे आता अर्जुन आहे, त्या अर्जुनाच्या सोबत इंद्रप्रस्थाला जा असं सांगितलं. तेव्हा दारुक तिथून तिकडे गेले. इकडे सगळे देव वैकुंठातून आलेच होते. दारुकानं द्वारकेत सांगितल्यानंतर सगळे इथे धावत आले. जिथे त्या प्रभास क्षेत्रावर गेले होते तिथं भगवंताचे मुलं, भगवंताच्या सुना, हे भगवंताचे नातू, मग त्या सुना आल्या, मुलाच्या बायका आल्या. सगळे त्या ठिकाणी दुःखी झाले. वसुदेवानं तिथंच प्राण सोडला. देवकीने त्या ठिकाणी प्राण सोडला. काही स्त्रियांना तिथं अग्नीत सतीगमन केलं आणि काही जे राहिले होते तेवढे घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला गेले. भगवान परमात्म्याला वरून विमान आलं. त्या विमानामध्ये बसून जगाचा बाप या भक्तासाठी, पापी लोकांना मारण्यासाठी
याचा आणि सज्जनाचा भक्ताचा उद्धार करण्यासाठी ज्या देवाला अवतार घेतला होता तो अवतार भगवंतांनी या ठिकाणी संभविला आणि देव मोक्षाला गेले. गोपाल कृष्ण भगवान सगळ्या देवाने पुष्पाची वृष्टी केली. देवाच्या देखत देखत देव आपल्या वैकुंठाला गेले आणि भगवान गेल्यानंतर इकडे श्री शुकाचार्य महाराज म्हणतात राजा देव गेला ऋषी राजा मग कली मोकळा सुटला. कली मोकळा सुटल्यावर त्या कलियुगानं काय सुरू केलं त्याला काही घोरच नाही. मग कलियुगामधले राज्य कलियुगामधले लोक कसे वागू लागले कलियुगामध्ये. मग आता का कलीचं वर्णन ऐका कलीचे महिमान असत्याची निगती जन पापा देती अनुमोदन करीती छळण संताचे. कलियुगामध्ये मग पापाला अनुमोदन राजा दांभिक झाले. राजे लोकांचं लुटून खाऊ लागले. ते कलियुगाचे लक्षण. सामान्य लोकांना न्याय राहणार नाही. कलियुगामध्ये स्त्रिया खुर्च्या होतील असं सांगितलं. भविष्य कलियुगाचं. कलियुगामध्ये माणसं भाऊ भावाला मारील. ते 2 अध्याय त्याचे कलियुगाचे. परंतु थोडक्यातच सांगतो हेच आता प्रमाण ऐका कलीचे महिमान. एवढंच प्रमाण देऊन कलियुगाचा महिमा कलियुगाचं वर्णन केलं मी तुम्हाला सांगितलं. यानंतर शुकाचार्यांनी शेवटचा अंतिम उपदेश राजा परीक्षितीला केला. राजा परीक्षिती तुला मी 7 दिवस ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा सांगितली आणि आता तुझ्या मनात काय अवस्था झाली आहे सांग म्हणल्यावर राजा म्हणतो महाराज माझ्या मनात आता जसं एखादी अंकुर उठतंय मनात. म्हणजे जसं एखाद्या काळ्या मातीत एखादे बीज टाकावं आणि ते बीज उठावं पुन्हा ते बीज अंकुर टाकावं पुन्हा ते उठावं. आता तशी माझी अवस्था झाली. पुन्हा पुन्हा भ्रमर पुन्हा पुन्हा मला साक्षात्काराचा अनुभव आला. म्हणून आता मी राजा हे देव शुकाचार्य महाराज मी आता या देहात नाहीच. आता देहीच विदेही भोगू दशा अशी माझी अवस्था झालेली आहे. आता मला आता जरी त्या तक्षकाने येऊन भक्षण केलं तरी काही हरकत नाही. मरण माझे मरून गेले मज गेले अमर मज गेले अमर मरण माझे मरून गेले मज गेले शुकाचार्याला महाराजांना परीक्षित राजा म्हणतात मरण माझे मरून गेले मत केले अमर. आता मात्र माझं मरणच नाही. मी अमर झालो. तो तक्षक येऊ द्या मला आता जाऊ द्या घेऊन जाऊ द्या. महाराज मी ब्रह्मरूप झालो. अशी अवस्था राजा परीक्षितीची झाल्यानंतर मग शुकाचार्य महाराजांनी राजा परीक्षितीची यथोचित षोडशोपचार उच्चारानं पूजा केली. शुकाचार्य महाराजांची परीक्षिती राजानं आणि पायावर मस्तक ठेवलं. शुकाचार्य महाराजांना जाण्याची परवानगी दिली. गोपाल कृष्ण भगवान. शुकाचार्य महाराज गेल्यानंतर राजा परीक्षिती देहाची विधी झाला होता. डोळे लावून सगळं अन्न वस्त्र हे अन्न सगळे पाणी सगळं वजे केलं होतं आणि राजा ते विधी अवस्थेत असताना राजानं आपला सगळा प्राण एक केला होता. त्याच वेळेस तो तक्ष आपल्या जागेवर निघाला. आता समय जवळ आला होता. राजा परीक्षितीचा तो निघाला परीक्षितीला दंश करण्यासाठी. मार्गाने येत असताना एक सापाचा उतरून टाकणारा एक कश्यप नावाचा ब्राह्मण त्याच रस्त्याने येऊ लागला होता. त्याला माहिती मिळाली होती की राजा परीक्षितीला साप चावणार आहे.
मग आपण तिथं जावं. राजाचा परीक्षेचा शाप चालला, साप उतराव. राजा आपल्याला पुष्कळचं धन देणार आहे, राजाकडून धन मिळेल म्हणून तो निघाला होता. वाटेमध्ये या सापानं त्याला गाठलं आणि त्याला तो म्हणू लागला, तू कुठं जात आहेस? तो म्हणला, मी राजा परीक्षितीला एक तक्षक नावाचा साप चावणार आहे. या तक्षकानं मी, या सापाने मी वेश धरला होता ब्राह्मणाचा. तो म्हणू लागला, मग काय नाही, मी तिथं गेल्यानंतर राजाला साप चावल्यानंतर मी ते विष उतरून टाकणार आहे. मग विष उतरल्यावर मला राजा पुष्कळ धन देणार आहे. मग ते धन घेऊन मी माझ्या घरला जाणार आहे. मग काय, एवढंच काम करणार आहे, तुला तेवढंच पाहिजे धन मी देतो. त्या तक्षकानं सांगितलं, मी तुला लागेल तेवढं धन देतो. एक करोडभर धन बांधलं, त्याच्या डोक्यावर दिलं, त्याला तिथूनच वापस केलं. आणि मग हा तक्षक एका ब्राह्मण वेशामध्ये तिथं आला. आता काही ठिकाणी बऱ्याच कथा आहेत, गोरातून आला, काही ठिकाणी फुलातून आला, असे लोक म्हणतात. पण इथं ब्राह्मण वेशामध्ये आला आणि ब्राह्मण वेशामध्ये त्या तक्षकाने येऊन तिथं आल्याबरोबर तक्षकाचा, त्या सापाचा आपला मूळ जो अंश आहे तो त्या ठिकाणी धारण केला आणि राजा परीक्षितीला त्यानं कडाडून चावा घेतला. चावा घेतल्याबरोबर राजा परीक्षितीचा हा स्थूलदेह पेटला विषाणं आणि राजा परीक्षिती त्या ठिकाणी अगोदरच मोक्षाला गेला होता. द्वितीय अवस्थेमध्ये राजा परीक्षितीचं त्या ठिकाणी अवसान झालं आणि राजा परीक्षिती मोक्षाला गेला. तिथं मोठ्याने गजर करा, गोपाल भगवान की जय, बोले राधा रमण कुंज बिहारी राजा रामचंद्र भगवान की जय, शिव हर हर पार्वतीपते शिव हर हर, संत भगवान बाबा की जय. खरं का भजन होतं? हरे राम. त्यानंतर बऱ्याच कथा आहेत, अथर्ववेदाच्या, युगाच्या, मार्कंडेय ऋषीच्या कथा आहेत.